भाजप आमदार लोणीकरांच्या शेतकऱ्यांवरील वक्तव्यानं सभागृहात गदारोळ झाला। लोणीकरांनी माफी मागणं टाळल्यानं विरोधक चांगलेच संतापले। दरम्यान माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, चूक असेल तर 1000 वेळा माफी मागेल असं लोणीकर म्हणाले। यावर माफी मागितली नाही हे राज्याचं दुर्दैव असं वडेट्टीवार म्हणतात। लोणीकरांनी शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ झाला। याच्यामध्ये राजकारण आहे अध्यक्ष महोदय। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं लोणीकर म्हणाले। लोणीकरांनी स्पष्टीकरण दिलं पण माफी मागणं टाळलं। लोणीकरांनी माफी मागितली नसल्याचं म्हणत विरोधक आक्रमक झाले। राजकीय भांडवल न करण्याचं शंभूराज देसाईंनी विरोधकांना आवाहन केलंय। ठातूरमातूर उत्तर दिल्याचं म्हणत विरोधकांनी गोंधळ घातला। माफी न मागितल्यानं विरोधकांनी लोणीकरांच्या विरोधात घोषणाबाजी केली। विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं। मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही। काही लोक राजकारण करतायत अध्यक्ष महोदय। मला या सभागृहाला सांगायचं, 13 कोटी जनतेला सांगायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडं सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। मी असं बोललेलो नाही। असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर असं वाटत असेल, कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल। 1000 वेळा। मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाही आहे। आम्हाला म्हणतायत की देशद्रोही आहे, म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे। आपण शेतकऱ्यांचा अवमान करायचा, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भिकारी म्हणायचं आणि वरून माफी मागायची नाही आणि लोणीकरांचं समर्थन करायचं। आज संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं आहे की लोणीकरांची भूमिका जी आहे तीच भाजपाची भूमिका आहे। म्हणून आम्ही माफी मागायसाठी त्यांना आग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी सभागृह आज तहकूब झाला, परंतु लोणीकरांनी माफी मागितली नाही हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। ते म्हणतात की मी शेतकऱ्यांची 100 वेळा माफी मागतो, ऑन रेकॉर्ड त्यांनी माफी मागितलेली आहे। पण अशा पद्धतीनं तोडून मोडून दाखवलेल्या टीव्हीच्या वक्तव्याचा राजकीय भांडवल आमच्या विरोधकांनी सुद्धा करू नये आणि या विषयावरती आपण पडला विनंती। आमची मागणी स्पष्ट होती की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागा। ते काही मागायला तयार नाहीत आणि जेव्हा आम्ही मागणी केली की शेतकऱ्यांची माफी मागावी लोणीकरजींनी, तर जणू काय संपूर्ण भाजपाची आणि एशनची गटाचंच पूर्ण भूमिका ही जे लोणीकर बोलले आहेत तीच आहे। शेतकऱ्यांबद्दल तसाच विचार करतात असंच आमच्या अंगावर आले। असो, आम्ही 8 आमदार होतो, आम्ही हाऊस बंद पाडलं कारण आमची मागणी हीच आहे की स्पष्टीकरण नको आहे आम्हाला। बबनराव लोणीकरजी यांनी माफी मागावी, ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागावी, बाकी काही आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं नाही।